नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण साठवणीचे उडदाचे पापड बनवणार आहोत. आणि हे जे पापड बनवणार आहोत ना आपण, ते ना कुठेही टाळ्याला वगैरे चिकटत नाही. कारण काही वेळेला ना पापड ना खाता वेळेस ना टाळ्याला चिकटले जातात. आता हे पापड चिकटू नये त्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत साठवणीचे उडदाचे पापड. आणि हे पापड ना खाताना तुम्हाला कुठेही अजिबात टाळ्याला तुमच्या चिकटणार वगैरे नाही, असे आपण हे पापड बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे 1 किलो उडदाची डाळ. हे बघा. त्यानंतर आता आपले पापड आहेत ना ते कुठेही म्हणजे टाळ्याला चिकटायला नको, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मुगाची डाळ. तिथेही मी मुगाची डाळ घेतलेली आहे 1/2 किलो. 1 किलोसाठी 1/2 किलो इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. हे बघा. आणि हे आता आपल्याला उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ही उन्हामध्ये कडकडीत अशी म्हणजे गरम करून घ्यायची आहे. आता 1 किलो उडदाच्या डाळीसाठी इथे आपण हा रेडीमेड पापड मसाला घेतला आहे रामबंधूचा. बघा, 1 किलोसाठी हा परफेक्ट आहे. हा मी इथे घेतलेला आहे. आता मी डाळ पहिली सुकवून घेते. इथे जी आपण उडदाची डाळ आणि मूग डाळ ही उन्हामध्ये गरम करून घेतली. त्यानंतर हे बघा आपण गिरणीमधून दळून सुद्धा आणलेलं एकदम बारीक अशी. आता आपण हे पीठ आहे ते आता मळून घेणार आहोत. त्यासाठी इथे एक परात घेतलेली आहे. आता सर्व पीठ आहे ते आपल्याला परातीमध्ये ओतून घ्यायचं. पीठ आपलं ओतून झालेलं आहे. आता रेडीमेड पापड मसाला आहे तो आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यावेळी तुम्ही दुसरा तुम्हाला कुठला हवा असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. तर मी इथे रामबंधूचा घेतलेला आहे. आता आपण हा फोडणी याच्यामध्ये घालून घेतो. बघा 1 किलोसाठी ना परफेक्ट एकदम प्रमाण आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये कुठे मीठ वगैरे काही टाकायला लागत नाही. सर्व प्रमाण अगदी योग्य असतं. आता हे आपल्याला व्यवस्थित असं या पिठामध्ये हा मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा इथे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि बघा इथे मी आता हे पाणी आहे ना एकदम म्हणजे कोमट करून घेतले, म्हणजे आपला हात बुडेल इतके गरम लागणार नाही असं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. आता थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळताना सुद्धा आपल्याला एकदम नरम नाही करायचं अजिबात. पीठ आपल्याला थोडासा कडकच ठेवायचा आहे. म्हणजे एकदम कडक पण नाही एकदम पातळ पण नाही, मीडियम असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. कारण पीठ मळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जे पीठ आहे ना ते तुम्ही जर एकदम पातळ मळलत ना तर मग हे पापड आहेत ना हे लाटताना सुद्धा चिकटले जातात. आणि जर तुम्ही व्यवस्थित कडक असं मळलत ना हा पीठ तर मग ना पापड अजिबात चिकटत नाही, व्यवस्थित असे पापड होतात. आणि टेस्टला सुद्धा हे खूप छान लागतात. हे बघा आपल्याला तसं ना पीठ हा मळून घ्यायचा आहे. म्हणजे सर्व एकदम नाही मळायचं, थोडं थोडं असे गोळे करून घ्यायचे. हे बघा आता आपला असा हा पहिला एक गोळा करून घ्यायचा आहे. कारण उडदाचं पीठ आहे त्याच्यामुळे थोडासा हाताला वगैरे चिकटलं जातं. हे बघा आपला इथे गोळा इथे रेडी झालेला आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा पातळ अजिबात न केलेलं आहे. हे बघा मस्त असंच आपल्याला करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे सर्व मी आता हे गोळे असेच करून घेणार आहे.
हे बघा इथे आपण असे गोळे करून घेतले बघा, मस्त असे एकूण 4 असे गोळे इथे बनवून घेतले आहेत. हे बघा 4 झालेत आपले 1 किलोचे गोळे. आता ना झाकण लावून आपल्याला हे रात्रभर असेच ठेवून द्यायचे आहेत आणि सकाळी मग हे पीठ आपण छान असं कुटून घेणार आहोत. हे बघा सकाळ झालेली आहे. आता आपल्याला हे पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे. त्यासाठी ते मी पाटा घेतलेला आहे बघा. आता या पाट्यावर आपल्याला हे पीठ आहे ना छान असं कुटून घ्यायचं आहे बघा. वरवंट्याने ना जितकं तुम्हाला छान कुटता येईल ना तितकं कुटून घ्यायचं, कारण की जितकं आपण पीठ सुद्धा छान असं हे कुटून घेऊ ना तितके आपले पापड छान होतात. हे बघा असं आपल्याला मस्त असं पूर्ण हे पीठ आहे ना असे पातळ असं आपले बघा मळून घ्यायचं आहे बघा. सर्वकडे छान छान असं ठोकून घ्यायचं आहे. नंतर मग ना आपल्याला तेल लावून हे आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे. आता इथं वाटीत तेल घेतलेलं आहे. तर थोडं थोडं तेल लावून आपल्याला असं असं छान असं कुटून घेतलेलं घ्यायचं आहे, कारण की मग नंतर मग थोडंसं चिकट होतं, त्याच्यामुळे असं तेल घेऊन आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपण आता छान असं कुटून घेतलेलं आहे पीठ. आता हे ना आपल्याला थोडंसं हाताने ना मस्त असं आहे बघा असं ओढून ओढून घ्यायचं आहे, असं एकत्र करून घ्यायचं आहे बघा. असं मस्त ताणून घ्यायचं छान असं असं, म्हणजे कसं एकजीव होतं सर्व पीठ. हा मस्त जितकं ताणेल ना तितकं असं ताणून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. हे बघा इथे आता मस्त आपलं पीठ आता रेडी झालेलं आहे. आता असं आपण लांब असं करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला ज्या गोळ्या आहेत त्या कापायला सुद्धा सोप्या जातात. हे बघा अशा प्रकारे. आता सर्व पीठ आहे ना तर मी असं आता कुटून घेणार आहे. हे बघा इथे पीठ आपलं कुटून झालेलं आहे. एक इथे मी घेतलेलं आहे. आता याच्या आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे इतक्या छोट्या मोठ्या तुम्हाला जशा हव्या आहेत तशा तुम्ही इथे करू शकता. आता सुरीने मी आता या गोळ्या कट करून घेते. हे बघा अशा प्रकारे. हे बघा मी एवढ्या अशा गोळ्या बनवलेल्या आहेत. आता अशा प्रकारे सर्व गोळ्या मी आता करूनच येणार आहे अशा प्रकारे. हे बघा इथे सर्व गोळ्या आपल्या इथे करून झालेल्या आहेत. आता आपण पापड बनवूया. आता आपण पापड बनवून घेणार आहोत. हे बघा एक एक गोळी घेऊन आपल्याला थोडं पिठामध्ये लावून घ्यायचं आहे पीठ, आणि मग पापड आपल्याला वळून घ्यायचे. मस्त असा पापड वळतो आपला, कुठेही चिकटत नाही अजिबात. आणि एकदा पीठ घेतलं ना की पुन्हा लावायची काही गरज पण लागत नाही, कारण की व्यवस्थित असं पीठ मळलं गेलं आणि व्यवस्थित असं आपण त्याला कुटून घेतलं ना की मग पापड अजिबात चिकटत नाही. आणि पापड जर चिकटले नाही ना की मना करायला सुद्धा आपल्याला छान वाटतं, आणि जर पापड चिकटायला लागले की मग कंटाळा येतो. त्यासाठी ना व्यवस्थित असं पीठ मळणं सुद्धा फार गरजेचं आहे. हे बघा झटपट असं आपल्या इथे पापड सुद्धा रेडी झालेला आहे. आणि पापड आपल्याला ना एकदम पातळ असंच करून घ्यायचंय मस्त असं. हे बघा छान पापड आपल्या इथे तयार झालेला आहे. आता अशा प्रकारे आपल्या सर्व पापड आहेत ना असे पातळ असे लाटून घ्यायचे आहेत. आता थोडे पापड झालेले आहेत ते मी आता उन्हामध्ये इथे वाळत घालते. मस्त झालेले आहेत एकदम, एकही पापड फाटलेला नाही आहे लाटताना, कारण की मस्त असे पापड लाटले गेलेत आपले बघा. आणि हे पापड सुकायला सुद्धा वेळ लागत नाही, अगदी पटकन साधारण ऊन भेटलं ना तरी पापड छान असे सुकले पण जातात. सर्व पापड आपल्याला लावून घ्यायचे. हे बघा पापड इथे वाळत घातले, आता हे आपल्याला सुकवून घ्यायचे. इथे आपल्या तर पापड आहे बघा मस्त असे सुकवून झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही.
आणि याचा कलरसुद्धा मस्त पिवळा असा आलेला आहे, कारण की आपण याच्यामध्ये मूग डाळ वापरलेली आहे. त्याच्यामुळे बघा कलर मस्त आलेला आहे. आता हे पापड आहे ते आता आपण थोडेसे तळून घेणार आहोत. हे बघा तेल गरम झालेलं आहे इथे. आता आपण पापड बघूया टाकून. हे बघा छान असा पापड आपल्या इथं फुललेला आहे, मस्त झालं एकदम. हे बघा पापड टाकले ना की मस्त असे फुलले जातात, पाहू शकता. हे बघा मस्त झाले ते एकदम पापड आपले. आणि कलर पण छान आहे. थोडेसे ना असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे ना मस्त लागतात एकदम पापड. थोडेसे पापड आपण हे असेच तळून घेणार आहोत. तर बघा इथे आपले मस्त असे उडदाचे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतात, एक नंबर लागतात हे. आणि उडदाची डाळीमध्ये जर मूग डाळ तुम्ही कधी टाकली नसाल तर नक्की टाकून बघा. एक पापड तुम्हाला मी तोडून पण दाखवते. मस्त एकदम कुरकुरीत आणि मस्त पापड झालेला आहे बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.